मम्मी पोळ्या बनवून देऊ तुम्हाला गरम गरम. हा आतापर्यंत बनवायचीच आहे. हा ते मी विचार केला की तुम्ही जेव्हा जेवण कराल तेव्हा गरम हा गरम. ठीक आहे बनव. का बरं तू अशी हळूहळू बोलत आहे? ते मम्मी मी आता थोडी नवीन नवीन आहे ना म्हणून. थोडी जुनी होऊ द्या मग सांगते मी. माझ्यासमोर ना तुमचा आवाज येईल ना नंदेचा आवाज येईल ना नवऱ्याचा आवाज येऊ देणार ना सासऱ्याचा आवाज येऊ देईल. पूर्ण घरावर तांडव करेल तांडव. मग मोहल्लेवाले पण म्हणतील की काय सीन. मग मम्मी बनवून देऊ गरम गरम पोळ्या. हातात दिवा घेऊन जरी फिरले ना तरी माझ्यासारखी सून सापडणार नाही तुम्हाला. माझे डोका फिरला का दुसरी सून तुझ्यासारखी आणायला? मोनू पप्पांना चहा घेऊन ये बरं. ठीक आहे पप्पा. हुशार आहे आपली सून, एका शब्दात काम ऐकते. नवीन नवीन आहे ना मी म्हणून. काय मी बोलून गेलो श्वास माझा थांबला. मम्मी पाया पडते. तुला पण तुझ्यासारखी सून मिळो. हा आशीर्वाद होता की श्राप जाऊ दे. मम्मी हे उसळ बघा बरं कसं झालं तर. का उसळ बनवले का कळत नाही काय नाही कसं बनवते. एवढे वर्ष लग्नाला झाले त्याच्यापेक्षा उपाशी राहिलं तो परवडला. छान असतं तुला माहिती नाही यांना का नाही आवडलं तर. उसळ वगैरे तर एक नंबर बनला. पण मी सास आहे ना, तारीफ कशी करू का चहा बनवत रे हे. साखर नाही काही नाही. हा थोडा वाटत तर आहे. मोनू काय साहेब बनवते का तू? हे साखर नाही काही नाही बरोबर. मम्मी कसं झालं चहा? एक नंबर. या बरं इकडे बिस्किट घ्यायला. तू तो गया बेटे. का? आले तेव्हापासून बसलीच आहे काही काम नाही करतात. अरे मी आली तेव्हाची काही काम नाही करते असे म्हणतायत मम्मी. म्हणून इकडे ये बरं. चल बरं दिवाळीची साफसफाई करून घेऊ. जोपर्यंत मी करणार नाही तोपर्यंत तू हात लावणार नाही. ठीक आहे मम्मी. ज्या माझ्या ते पाणी घेऊन येते मी तोपर्यंत. हॅलो रानू बेटा काय करत आहे तू? अरे आमच्या इथे तर दिवाळीची साफसफाई सुरू आहे. कोण तुझी वहिनी? कधी तिला काम करायचं मन झालंय का? अगं तो झाला असेल तर फ्रीज साफ करून घे ना. हा मम्मी. माझी कंबर खूप दुखते मी बाम लावून येते. हॅलो ताई काय करता? अरे माझी कंबर खूप दुखत आहे. दिवाळीची साफसफाई काढली आहे. सोबत करायला लागते तेव्हा कुठे काम होते. फ्रीज साफ झाला असेल तर जाळी काढून घे. अरे ताई बोलायला वेळच नाही मिळत. दिवाळीची सफाई काढली आहे. सुन सोबत करायला लागते. सुन काही हात लावत नाही. सगळंच मलाच करावं लागते. मम्मी पूर्ण किचन तर साफ केली आहे मी. पण आता पूर्ण घराची सफाई तुम्हीच करा. कारण पूर्ण रिश्तेदारांना तर तसंही माहीतच झालंय की पूर्ण दिवाळीची सफाई तुम्हीच करणार आहात. हे घ्या तुम्ही.